शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकासमोर झुकला लष्करी अधिकाऱ्यांचा मानाचा मुजरा। एनडीएतून उत्तीर्ण असलेल्या 24 युवा लष्करी अधिकाऱ्यांनी दिली मानवंदना। सातारा जिल्ह्यातून देशसेवेचा नवा उत्साह। देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे साताऱ्याचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या येथील स्मारकास पुण्यातून आलेल्या भारतीय सैन्य दलातील 24 नवनियुक्त युवा लष्करी यांनी भेट दिली आहे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी मधून उत्तीर्ण होऊन देशाच्या विविध रेजिमेंटमध्ये पोस्टिंगसाठी सज्ज असलेल्या या तरुण अधिकाऱ्यांनी शहीद महाडिक यांच्या स्मृतीस अभिवादन करत देशसेवेची प्रेरणा घेतली। या प्रसंगी स्मारकाच्या परिसरात उपस्थित असलेल्या आजी माजी सैनिकांनी आणि त्यांच्या परिवारांनी या भावी सेनानींचे जल्लोषात स्वागत केले। साताऱ्याच्या भूमीत पाय ठेवताच येथील माजी सैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सॅल्यूट ठोकून या तरुण अधिकाऱ्यांचे स्वागत केले, ज्यामुळे वातावरणात एक वेगळाच जोश पाहायला मिळाला। यावेळी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक प्रशांत कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले, सातारा जिल्हा हा शौर्याचा वारसा जपणारा जिल्हा आहे। इथल्या मातीने देशाला अनेक वीर आणि शहीद सैनिक दिले आहेत। शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे बलिदान या तरुण अधिकाऱ्यांसाठी नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल। आजच्या या तरुण पिढीने साताऱ्याच्या वीरभूमीला दिलेली ही भेट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे। या कार्यक्रमावेळी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांशी या तरुण अधिकाऱ्यांनी संवाद साधला। लष्करी सेवेतील अनुभव आणि साताऱ्यातील लष्करी परंपरा यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली। आपल्या पोस्टिंगवर रुजू होण्यापूर्वी या अधिकाऱ्यांनी घेतलेली ही भेट सातारकरांसाठी आणि शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ठरली आहे। यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक, नागरिक आणि शहीद सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते। जय हिंद। मी लेफ्टनंट श्रुती चव्हाण आहे। आम्ही ओटीए गयामधून पासआउट झाली आहे मागच्या महिन्यात। आम्ही आता इथे कोर ऑफ इंजिनियर्समध्ये कमिशन झालेलो आणि ह्याच्या व्हिजिटच्या अंडर आम्ही साताऱ्याला व्हिजिट केलं। सातारा माहिती आहे सगळ्यांना की ही अशी एक वीरभूमी मानली जाते। इथे खूप सारे शहीद आणि जे हे प्रेरणास्तंभ आहे जे आपण मानले त्यांनी खूप आम्हाला असं मोटिवेशन मिळतं आणि खूप हा छान इनिशिएटिव्ह घेतला आहे ECNC जनरल रोहिलांनी आणि हा जो वॉर मेमोरियल आहे ह्याला बघून खरंच आमच्यासाठी एक खूप मोटिवेशनची गोष्ट आहे। कर्नल महाडिकला आम्ही ॲज अ इन्स्पिरेशन मानतो आणि आता इथे येणे आणि ह्याला बघणे हे खरंच एक खूप छान अनुभव आहे आमच्यासाठी। की जय वंदे मातरम। आज सातारा जिल्ह्यामध्ये नवीन जे वायओएस आहेत एनडीए पासआउट यांचा दौरा आज सातारा दर्शनसाठी आलेला आहे। हे मेजर मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा दौरा होतो आहे आणि या दौऱ्यादरम्यान ज्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये जे सैनिकाचा जिल्हा आहे जे आपल्या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं त्याची प्रेरणा घेऊन जाण्यासाठी पहिल्यांदा आज शहीद संतोषजी महाडिक साहेब या कर्नल साहेबांच्या आज समाधीस्थळी आता दर्शनासाठी आलेला आहे। या सर्वांना मी या सातारा जिल्ह्यातील तमाम सैनिक संघटनांच्या वतीनं माजी सैनिकांच्या वतीनं शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं लेफ्टिनेंट वल्लभ बेहरे, मैं अभी बॉम्बे सैपर्स में कमीशन हुआ हूँ। आज हम सातारा में शहीद स्मारक में विज़िट के लिए आए हैं। ये शहीद स्मारक शहीद कर्नल महाडिक सेना मेडल इनके स्मृति में बनाया गया है और हम उनके ऑपरेशन द्वारा किए गए पराक्रमों से हम इंस्पिरेशन लेने के लिए आए हैं और हम बाकी आजी माजी सैनिकों से भी मिलेंगे और उनसे भी हम इंस्पिरेशन लेंगे। नमस्कार, मी मेजर मोरे आणि मी आता इथे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलो आहे। जनरल विलास रोहिला यांच्या अध्यक्षतेखाली आणि ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली ही वायओसची व्हिजिट इथं ऑर्गनाईज करण्यात आली होती आणि मेन एम होतं या व्हिजिटच्या मागचं की ही वीरभूमी जी सातारा वीरभूमी आहे त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी ह्या नवीन ऑफिसरला। अपार्ट फ्रॉम दॅट हे जे इथे वीर नारी, वॉर विडोज अँड बॅटल कॅज्युअलिटीज आहेत ते काय प्रॉब्लेम फेस करतात त्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालय आणि ECHS कार्यालय यांच्यामध्ये पण आम्ही स्वतंत्र जाऊन व्हिजिट करणार आहोत
आणि विजिट करणार आहोत आणि प्रत्यक्षामध्ये वीर नारी आणि फिजिकल कॅज्युअलिटीज ज्या महिला आहेत त्यांच्याशी आम्ही भेटून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. जय हिंद, नमस्कार. मैं मेजर नवनीत. हम यहाँ पर आज 20 वायोस जिसमें 17 जेंटलमैन ऑफिसर और 3 लेडी ऑफिसर्स के साथ जनरल विकास रोहिला और ब्रिगेडियर परमजीत सिंह ज्योति के द्वारा ऑर्गेनाइज किए गए विजिट के इंटरैक्शन प्रोग्राम के तहत यहाँ पर आए हैं. वी हैव विजिटेड, हम सतारा डिस्ट्रिक्ट में है. सतारा डिस्ट्रिक्ट हमेशा से एक वीर भूमि रही है जो कि सबको मोटिवेट करती है. यहाँ बहुत सारे हमारे रिटायर्ड और सर्विंग फौजी हैं. आज हम इस विजिट के दौरान वीर नारी और रिटायर्ड हमारे फौजियों के साथ मिलेंगे, उनकी प्रॉब्लम्स, उनकी समस्याओं को समझेंगे और उनको एड्रेस किया जाएगा. साथ ही साथ सभी यंग ऑफिसर्स इससे मोटिवेशन लेंगे और प्रोत्साहित होंगे. धन्यवाद.